परीक्षेत असायची, पण त्याच परीक्षेत पास व्हायला थोडासा वेळ लागला. त्या उन्हात बसल्यावर कळालं की कष्टाची जाणीव काय असते. शिकवायला लागल्या की मुलांच्या लक्षात येईपर्यंत धडपडणाऱ्या आमच्या पवार मॅडम. पहिल्यांदा तर मला कळालंच नाही की पवार मॅडम कोण आणि मोहिते मॅडम कोण, पण मला नंतर मैत्रिणीकडून कळालं. शेवटच्या बेंचवर बसून बेंचच्या खाली दगड ठेवून अभ्यास पूर्ण केलाय आम्ही. असं वाटायचं की त्यांचं लक्षच नाही, पण सगळ्यात जास्त लक्ष त्यांचंच असायचं. माझ्यात असं जर कुणाला लिहायचं असेल तर बाहेर गेलं तरी चालेल अशा म्हणणाऱ्या आमच्या मॅडम यांनी आमच्या मनावर हिंदी विषयाचे ज्ञान बिंबवले आहे. मुलांना अवघड वाटणारा विषय आपल्या सरळ सोप्या भाषेत त्यांना समजावणारे व चिठ्ठ्यांमधील आपल्याला प्रश्न माहीतच असायचे की कुणाला कधी विचारणार आहे. नेहमी सरांनी नंतर माझाच नंबर असायचा. असे आपले शिंदे सर. पुढील भविष्यात आपण जेव्हा कधी इंग्रजी विषयाचे अभ्यास करू तेव्हा त्यांनी रचलेला पाया आपल्याला नक्कीच उपयोगी ठरेल. मी जेव्हा 8वीत होती तेव्हा शाळेचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम होता. तेव्हा मी पहिल्यांदा स्टेजवर जाऊन गाणं म्हणणार होते. मला गायन करण्याची खूप आवड आहे. जशी प्रत्येक कलाकाराला त्याची कला खूप महत्त्वाची असते, तशीच मलाही माझी कला ही खूप महत्त्वाची आहे. तेव्हा आमची शेवटची उजळणी होती. तुझा आवाज खूप छान आहे, तू कुठलंही गाणं म्हणू शकतेस असं म्हणणारे, कलेला आधार देणारे, कलेला मान देणारे, वर्गात पाऊल ठेवता शांत होणारा वर्ग व खळखळून हसवणारे, विज्ञान युगातील त्यांचा सखोल अभ्यासक असणारे आपले कांबळे सर. ते आपले कांबळे नाना. त्यांच्याकडे बघितल्यावर आपल्याला आनंद व्हायचा, कारण आपल्याला माहितच असायचं की कांबळे नाना म्हणल्यावर दुपारची बेल असणार, मज्जा मस्ती असणार, क्रीडांगण असणार. बाजूला सर या वाक्याने मग खूप काही कळून जायचं. पण नंतरचा तास खूप शिस्तबद्ध, वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असायचा. आपला जर गृहपाठ पूर्ण नसेल तर तो पूर्ण करायला लागायचा. भात खाऊन आलेली लहरही चटकन निघून जायची. परमेश्वरानंतर मी गणिताला देव मानतो व हम है बाकी सब पाणी कमी. आपल्या विद्यालयाचे व्यक्तिमत्व, आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री पवार सर यांच्याकडून आम्ही गणित शिकता महाभारत रामायणाच्या गोष्टीतून त्यांनी आमच्यावर यथायोग्य संस्कार केलेले आहेत. न्यूटन यांचं तर मला कौतुकच वाटायचं. ते 8वी पासून त्या पुस्तकात आहे. बाकीचे कुठले सुद्धा शास्त्रज्ञ जेवढे लक्षात राहिले नाही तेवढे हे मात्र कायम लक्षात राहिले. आपले म्हणणे सौम्य भाषेत मुलांना पटवून देणारे आपले महिन सर यांनी विज्ञानाचा व्यवहारिक जीवनात कसा उपयोग करायचा हे शिकवलं आहे. थोडासा कडक स्वभाव पण आपली कार्य मनोभावी करणाऱ्या भूगोलाच्या पुस्तकातून आपल्यालाही या नकाशासारखे आपले ध्येय प्राप्त करायचे आहे हे सांगणाऱ्या आपल्या कदम मॅडम. एखादं गणित संपतेपर्यंत समजून सांगणाऱ्या गुरु मॅडम. इतिहास प्रेमी आपल्या सावंत मॅडम. दयाळू तशाच प्रेमळ आपल्या जाधव मॅडम. कागदपत्रांपुरता सहवास लाभला मला ज्यांचा अशा माळी मॅडम. विद्यालयात यायला लागला थोडासा वेळ त्यांना व शिक्षकही विद्यार्थ्यांचे चांगले मित्र बनू शकतात हे ज्यांनी दाखवून दिले ते आमचे सर्वांचे लाडके पोटफळी सर. तशाच काहीतरी चटपटीत खवटायचं. त्या घरून आणलेल्या डब्यापेक्षा भाताचीच कमाल वाटायची. दरवाजातून इकडं तिकडं बघायचं आणि हळूच भात घेऊन यायचा, कारण भात फक्त 8वी 9वी साठीच आयुष्यात काही नसलं तरी चालेल, पण शाळा पाहिजे, दुपारची सुट्टी पाहिजे, मजा मस्ती पाहिजे, क्रीडांगण पाहिजे. परीक्षेच्या वेळी तर काय आम्ही वेगवेगळ्याच खानाखुणा करायचो. 1चं 2, 2चं 3 अशा खानाखुणा करून आम्ही रिकाम्या जागा सोडवल्या. दुसऱ्याला पेपर जर दाखवायचा झाला तर मुद्दाम पेपर खाली पाडायचा आणि मग दाखवायचा. सुरुवातीला सगळ्यांनीच मनात खूप भीती पेरली होती की आता बोर्ड म्हटल्यावर मग बोर्डाचे पेपर खूप अवघड असतात वगैरे अशा सगळ्या गोष्टी. पण या विद्यालयाने आमची एवढी उजळणी करून घेतली आहे की आम्ही आता मन मोकळीने
बोर्डाचे पेपर जाऊन लिहू शकतो. या शाळेत काहीच कमी नाही व आम्हालाही कुठल्याही गोष्टीची कमी वाटलेली नाही. आपण आम्हाला भरभरून ज्ञान दिलेले आहे. आपण दिलेल्या ज्ञानाचा आम्ही नेहमीच आदर करू. तुम्ही दिलेले ज्ञान आम्ही योग्य ठिकाणी वापरू. तुम्ही आम्हाला कधी विसरू नका, आम्ही तुम्हाला कधी विसरणार नाही. आता पुन्हा कधीही येणार नाही शाळेचे आयुष्य. आता पुन्हा कधीही येणार नाही शाळेचे आयुष्य. आम्ही पुन्हा 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 आठवत राहू तेच आनंदी दृश्य. 9वी-10वीत गेल्यावर आपल्याला कशी कॉलेजला जायची ओढ लागलेली असते. त्यामुळे आपण खूप नेटाने अभ्यास करायला लागलेलो असतो. कारण महाविद्यालयामध्ये जाताना कुठलेही संकट नको किंवा जर आपल्याला चांगले गुण असतील तर आपल्याला चांगले विभाग मिळू शकतो, यासाठी आपण खूप अभ्यास करायचो. पण या सर्व गडबडीत आजचा दिवस उजळला आणि मनात खूप जल्ल झाले. आज अगदी उदास वाटते, मन अगदी हेलावलंय. आज आता शाळा संपणार. आज शाळेबरोबर प्रखर बालपण संपते. उन्हाळी सुट्टी संपते, खोड्या संपते, मजा मस्ती संपते. आता परत कधीही येणार नाहीये ते दिवस. शिक्षकांनी केलेली शिक्षा, शिक्षकांनी केलेलं कौतुक, या सर्व गोष्टी अगदी आठवायला लागल्या. एखादी मुलगी जशी लग्नानंतर तिच्या सासरी जायला निघते, तशी आपल्या सर्वांचे आज डोळे पाणावत आहेत. रडू येतंय या शाळेतल्या मायबापांना सोडून जाताना. डोळे पाणावत आहेत, रडू येते, मन हेलावले. आता कधीही येणार नाही पुन्हा शाळेचे दिवस. जाता जाता शेवटी एवढेच बोले, किती दार लागे तुला आठवावी.